नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपली रास आणि बरेच काही. मेष राशी. चू चे चो ला ली लू ले लो क आ. राशी स्वरूप आहे मेंढ्यासारखा. अशी राशी स्वामी मंगळ. अग्नितत्व, उग्र स्वभाव, अल्पसंतती असणारा. मित्र राशी सिंह, तूळ आणि धनु ह्या यांच्या मित्र राशी असतात. शत्रू राशी मिथुन, कन्या राशी. राशी रत्न आहे पोवळे. अनुकूल रंग आहे यांचा लाल पिवळा. शुभ दिन मंगळवार, गुरुवार आणि रविवार. कुलदेवता महादेव, भैरव, मारुती. अनुकूल ग्रह आहे सूर्य, चंद्र आणि गुरु. व्रत उपवास मंगळवार. अनुकूल अंक आहे 9. अनुकूल तारखा 9, 18 आणि 27. सकारात्मक तथ्य कुटुंबाला पाळणारा, आव्हान स्वीकारणारा आणि नेहमी क्रियाशील. नकारात्मक तत्व आहे दंभी. दिशा पूर्व. या राशीच्या लोकांची प्रकृती. मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या, महत्त्वाकांक्षी, धीट, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगार. यामुळे या राशीच्या व्यक्तींचा देवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, कठोर, रुक्ष, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात. कालपुरुषाच्या मस्तकावर या राशींचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास जसे मस्तकशूळ, दाह वगैरे, तसेच चेहऱ्याचा पक्षपात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात. वृषभ राशी. वृषभ राशी ओ औ इ ए वा व ए वि वि वे ळ व इ उ. राशी स्वरूप आहे बैल समान. राशी स्वामी शुक्र, भूमी तत्व, रजोगुणी, दृढ शरीर. मित्र राशी कुंभ, मकर आहेत. शत्रू राशी सिंह, धनु आणि मीन. प्रकृती व स्वभाव जास्त करून सौम्य स्वभाव असणारे असतात. राशी रत्न हिरा. अनुकूल रंग आहे पांढरा आणि निळा. शुभ दिवस बुधवार, शुक्रवार व शनिवार. अनुकूल देवता लक्ष्मी आणि सरस्वती आहे. व्रत उपवास शुक्रवार. अनुकूल अंक 6 असतो. अनुकूल तारखा 6, 15 आणि 24. सकारात्मक तथ्य गुरुभक्त आणि मायाळू असतात. नकारात्मक तथ्य हे लोक आळशी असतात. दिशा दक्षिण. या राशीच्या लोकांची प्रकृती ही रास कष्टाळूपणा, शोषिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही समराशी आहे. कुंडलीतील समस्थानात समराशी सामान्यतः बलवान असते आणि असे मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. दशम भावात बलवान असतात. ही शिष्टोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धिमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही राशी आहे. मिथुन राशी. मिथुन राशी क, कृ, का, की, की, कु,
कृ घृ छ छा के कौ ह हा. राशी स्वरूप राशी पुरुष स्त्री पुरुष अलिंगनबद्ध राशी स्वामी बुध वायू तत्व मध्यमकामी मित्र राशी तुळ सिंह कन्या आणि कुंभ. शत्रू राशी कर्क मेष प्रकृती क्रूर स्वभाव. राशी रत्न पाचू. अनुकूल रंग आहे हिरवा. शुभ दिन आहे बुधवार. अनुकूल देवता गणपती आहे. सरस्वती आणि दुर्गा. व्रत उपवास बुधवार. अनुकूल अंक आहे यांचा 5. अनुकूल तारखा आहेत 5, 14 आणि 23. व्यक्तिमत्व आहे चतुर आणि निडर बुद्धिमान. सकारात्मक तथ्य कुशल व्यापारी. नकारात्मक तथ्य आत्मकेंद्रित आणि निष्ठुर. दिशा आहे पश्चिम. या राशीच्या लोकांची प्रकृती ही वायू तत्वाची राशी आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्यविनोद, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती हे 2 महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात. कर्क राशी ही हू हो हू ड डा डू डे. राशी स्वरूप आहे राशी स्वामी चंद्र. जलतत्व उग्र स्वभाव अल्पसंतती. मित्र राशी आहेत वृश्चिक मीन आणि तूळ. शत्रू राशी आहेत यांच्या मेष सिंह धनु मिथुन मकर व कुंभ. अनुकूल रत्न मोती. अनुकूल रंग आहे पांढरा आणि क्रीम. शुभ दिन सोमवार मंगळवार आणि गुरुवार. अनुकूल देवता आहे महादेव आणि गौरी. व्रत उपवास सोमवार आणि गुरुवार. यांचा अनुकूल अंक आहे 2. अनुकूल तारखा 2, 11 आणि 20 व 29. व्यक्तिमत्व जलप्रिय भावुक कुशल सकारात्मक तथ्य आहे यांचं कल्पनाशील योजना आखणारा. नकारात्मक तथ्य नेहमी कुठला तरी रोग आणि आळस. दिशा आहे उत्तर. या राशीच्या लोकांची प्रकृती कर्क राशीचा जलप्रदेश समुद्र नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास शिष्टोदय आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल कोमल सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास जलतत्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी कफ प्रकृतीची स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक. धन्यवाद. अशीच पुढच्या राशींची माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.